गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा आहे डे 2. सकाळ सकाळ टकाटकमध्ये तयार होऊन आम्ही निघालो आहे कुठे तर बट ऑब्वियस महाबळेश्वरला आलो आणि मॅप्रो गार्डनला येणार नाही असं होणं शक्य नाही. सो आम्ही मस्तपैकी विजिट केलेली आहे मॅप्रो गार्डनला. आणि ॲज मी सांगते मॅप्रो गार्डनमध्ये आल्यानंतर कबीर आणि डॅडा क्रेझी झालेले आहेत. म्हणजे दे आर लिटरली लाईक फ्री टेस्टर आणि सगळीकडे शॉपिंगचे ऑप्शन्स याच्याने दोघं पण क्रेझी झाले आहेत. ढकलता येत नाही आहे तरी पण ती एवढी मोठी ट्रॉली घेऊन कबीर मस्तपैकी इथे तिथे तिथे इथे बघतोय की डॅडा ह्याच्यातलं काय काय घेणार आहे मला. नंतर तिथे एक विशिंग वेल होती आणि तिथे जाऊन मुलाने माझा 5 रुपीजचा कॉईन वेस्ट केला कारण की विशिंग वेलमध्ये काहीच मागितलं नाही. बोलतो मला काहीच नको आहे, मला एवढे चॉकलेट्स मिळाले, मला बस झाले. म्हणजे मीच बिल पे करायचं आणि त्या विशिंग वेलकडे काही नाही मागायचं. सो आय एम हिज विशिंग वेल इन शॉर्ट. त्याच्यानंतर माझ्यावरती मेहरबानी केल्यासारखे ह्या मुलाने फोटोशूटसाठी काही पोज दिले आहेत. लुक ॲट हिम. म्हणजे फुल रागाने बघतोय की ह्या बाईला काही कामधंदेच नाही आहे. उठसूट मला उभं करते आणि माझे फोटोज काढत असते. पण त्याला कळत नाही आहे ना की अजून मेन अट्रॅक्शनचं बाकी आहे, जे बघून तो खूप खुश झाला. सो ते आहे मॅप्रो गार्डनचा पिझ्झा, जो माझा पर्सनल फेवरेट आहे. आणि पिझ्झा बघितल्यानंतर कबीरची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकताय की लिटरली हा मुलगा डान्स करायला लागला तो पिझ्झा बघून. म्हणजे इतर वेळेस अरे नाच रे करत करत सुद्धा न नाचणारा मुलगा फक्त पिझ्झा बघून डान्स करायला सुरुवात केली आहे त्याने. पण खूपच छान प्लेस आहे, मला खूप आवडते ही प्लेस. कारण की मेन गोष्टी आहेत खाणं आणि दुसरं म्हणजे फ्री टेस्टर आणि फोटो काढण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स. मग कबीरला ॲज युजल ॲज अ म्हणतात ना एक ग्रेट मदर मी जिथे प्लेस भेटेल तिथे उभे करून त्याचे फोटोज काढायला सुरुवात केली. तिथे खेळण्यासाठी पण काही ऑप्शन्स आहेत, त्यामुळे कबीर बराच खुश झाला की वा याच्याशिवायही काहीतरी आहे. आणि हा सीन तर लिटरली लेजिट आहे की लिटरली कबीर त्याला मी एवढे पैसे घालून तिथे उभं केलं आहे, पण तरीही कबीरने माझे ऑलमोस्ट पैसे वेस्ट करायचं ठरवलं होतं आणि तो काहीही कलेक्ट करत नव्हता. ते जे काका होते त्यांना लिटरली आमचे जे 600 रुपीज होते ते वेस्ट नको जायला पाहिजे म्हणून त्यांनी त्या बॅग्समध्ये भरपूर सारे चॉकलेट भरले. आणि माझे जे पैसे आहेत ना ते सिरियसली थोडेफार तरी वर्थ इट स्पेंड झाले. त्याच्यानंतर कुचकडा